या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। राज्यातील 27 पैकी 2 महापालिका व 32 पैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेचे पालन झालेले नाही। आरक्षणाचा घोळ सध्या सुरू असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत। यामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियोजन केले असून त्याची घोषणा 15 ते 17 डिसेंबर दरम्यान होऊ शकते, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। चंद्रपूर व नागपूर महापालिकेच्या आरक्षणात 50% मर्यादा ओलांडली आहे। याशिवाय राज्यातील 17 जिल्हा परिषदांसह 3 जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्येही अशीच कार्यवाही झाली आहे। त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणार नाहीत, असे आदेश दिले आहेत। 50% मर्यादा पालन केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणताही अडथळा नाही। मात्र 17 जिल्हा परिषदांची निवडणूक मागे ठेवून 15 जिल्हा परिषदांची निवडणूक घेता येणार नाही। त्यामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांची निवडणूक घेण्याचे नियोजन केले आहे। मात्र त्यासाठी 10 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। त्या दिवशी महापालिकांची वॉर्ड निहाय अंतिम यादी होणार आहे। आयोगाकडून 10 डिसेंबर रोजी त्या संदर्भात आढावा घेतला जाईल, त्यानंतर दुसरा टप्पा जाहीर केला जाईल, असे आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।